हॅलो फ्रेंड्स, मी विशाखा ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या सेशनमध्ये आपल्याला महाराष्ट्र सेट परीक्षा 2025 साठी पेपर 2 इकॉनॉमिक्स प्रिपरेशन करायचं आहे. या प्रिपरेशनमध्ये आपण फर्स्ट युनिट जो आहे ॲज पर सिलेबस पेपर 2 इकॉनॉमिक्स MS सेटचा सध्याचा करंटचा जो सिलेबस आहे त्या सिलेबसनुसार मायक्रो इकॉनॉमिक्स हा फर्स्ट युनिट आहे आणि तो युनिट आपण थेरी लेक्चर्समध्ये छोट्या छोट्या व्हिडिओजमध्ये बघणार आहोत. त्यामध्ये फर्स्ट जो टॉपिक आहे तो आहे जनरल इक्विलिब्रियम ॲनालिसिस, सामान्य समतोल विश्लेषण. हा फर्स्ट टॉपिक आहे. तो इट इज नॉट अ फर्स्ट टॉपिक, म्हणजे सिलेबसमध्ये हा फर्स्ट टॉपिक नाही आहे, पण एक इम्पॉर्टंट टॉपिक आपण म्हणू शकतो मायक्रो इकॉनॉमिक्सचा. जसं की तुम्हाला माहिती आहे की एक्झामचा पॅटर्न हा चेंज होऊ शकणार आहे, की ऑनलाईन एक्झाम होणार आहे, सिलेबस चेंज होऊ शकतो. तर या सगळ्या गोष्टी लक्षात घेता जे जे टॉपिक खूप इम्पॉर्टंट आहेत त्या युनिटमधले, ठीक आहे, सिलेबस चेंज झाला तर एक दोन टॉपिक एक्स्ट्रा ॲड होऊ शकतात आणि कमी तर होणार नाही, पण एक दोन टॉपिक ॲड होऊ शकतात. तर त्या पद्धतीने जे टॉपिक्स इम्पॉर्टंट आहेत त्या युनिटमधले ते आपण घेत आहोत. सो लेट्स स्टार्ट विथ द टुडेज सेशन, दॅट इज जनरल इक्विलिब्रियम ॲनालिसिस, सामान्य समतोल विश्लेषण. सुरू करूया. सेशन स्टार्ट करण्यापूर्वी एक इम्पॉर्टंट सूचना किंवा संधी आहे त्या स्टुडंटसाठी जे स्टुडंट्स यावर्षीचे एक्झाम टार्गेट करतायत त्यांच्यासाठी MS सेट एक्झाम 2025 साठी पेपर 1 साठी एक फुल कोर्स घेऊन आलो आहोत. फुल कोर्समध्ये आम्ही तुम्हाला देणार आहोत संपूर्ण अभ्यासक्रम, मॉक टेस्ट, संपूर्ण अभ्यासक्रम नोट्स, व्हिडिओ लेक्चर्स प्लस लाईव्ह लेक्चर्स अँड PYQs. या पूर्ण पॅकेजचा म्हणजे फुल कोर्सचा इफेक्ट नक्कीच तुमच्या येणाऱ्या एक्झाममध्ये मॅक्झिमम स्कोर करण्यासाठी दिसणार आहे. तसेच पेपर 2 साठी देखील येणाऱ्या एक्झामसाठी फुल कोर्स आहे. संपूर्ण अभ्यासक्रम, मॉक टेस्ट, संपूर्ण अभ्यासक्रम नोट्स, व्हिडिओ लेक्चर्स, लाईव्ह लेक्चर्स, PYQs आणि पेपर 1 फुल कोर्स असा पेपर 2 च्या फुल कोर्सचा पॅटर्न असणार आहे. दिलेली सब्जेक्ट लिस्ट आहे. या सब्जेक्ट लिस्ट वाईज तुम्ही तुमचा सब्जेक्ट जो असेल तो निवडू शकता. या कोर्सला जॉईन करण्यासाठी फक्त इकडे दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करून तुम्ही लगेचच कोर्सला जॉईन होऊ शकता किंवा प्ले स्टोअरवरून ग्लोबल ऑनलाईन नावाचा ॲप डाउनलोड करा आणि लगेचच कोर्सला जॉईन व्हा. पेपर 2 ची फीस आहे 12,000 रुपये आणि त्याच्यावरती डिस्काउंट अवेलेबल आहे. आफ्टर डिस्काउंट त्याची फीस होणार आहे 10,000 रुपीज. पेपर 1 साठी जी फीस आहे ती आहे 3,500 रुपये. डिस्काउंट करून त्याची देखील प्राइस कमी करून तुम्हाला ऍडमिशन घेता येईल. सो लेट्स स्टार्ट विथ द सेशन. आता आपण बघतोय पार्शियल इक्विलिब्रियम ॲनालिसिस. आता हे काय आहे? हे मार्शलियन ॲनालिसिस इज अ पार्शियल इक्विलिब्रियम ॲनालिसिस. मार्शल यांनी हे ॲनालिसिस मांडलेलं आहे. दॅट इज each market industry is analyzed separately and the interaction between among markets or industries is not considered. आता याच्यामध्ये काय होतं, पार्शियल इक्विलिब्रियम ॲनालिसिस मध्ये एकच मार्केटचा अभ्यास किंवा एकाच वस्तू तयार करणाऱ्या मार्केटचा अभ्यास केला जातो, त्याचा इक्विलिब्रियमचा ॲनालिसिस केलं जातं. तर याला म्हणून पार्शियल इक्विलिब्रियम असं म्हटलं जातं. Partial equilibrium analysis is adequate when first order effect on shift in says the demand curve do not shift in the supply curve. तर त्यांनी काय सांगितलं, पार्शियल इक्विलिब्रियम म्हणजे कारच्या प्रोडक्शनचं आपण जर उदाहरण घेतलं तर कारचा सप्लाय डिमांड, हे झालं डिमांड आणि हा झाला सप्लाय. तर याच्या इक्विलिब्रियमचा अभ्यास करणं, फक्त कारच्या इक्विलिब्रियमचा अभ्यास करणं म्हणजे पार्शियल इक्विलिब्रियम ॲनालिसिस होय. ओके, तर याच्या विरुद्ध एक सोडून अनेक वेगवेगळ्या कार, स्टील, सिमेंट, त्याच्यानंतरचे वेजेस, या सगळ्यांचा एकत्रित अभ्यास करणं म्हणजे जनरल इक्विलिब्रियम ॲनालिसिस होय. तर पार्शियल आणि जनरल इक्विलिब्रियम या दोन्ही मधला फरक आपल्याला समजला. पुढे आपल्याला आणखी समजून घ्यायचं आहे. ओके, ज्याप्रमाणे आपण इंग्लिशमध्ये आंशिक समतोल म्हणजे काय बघितलं त्याप्रमाणेच हे मराठी आहे. मार्शलियन विश्लेषण हे आंशिक समतोल विश्लेषण आहे. म्हणजेच प्रत्येक बाजारपेठेच्या उद्योगाचे स्वतंत्रपणे विश्लेषण केले जाते आणि बाजार किंवा उद्योगांमधील संवाद विचारात घेतला जात नाही. आंशिक समतोल म्हणजे काय? विश्लेषण पुरेसे होते जेव्हा शिफ्ट इन मधील प्रथम ऑर्डर प्रभाव म्हणा किंवा मागणी पुरवठा वक्र बदलत नाही. म्हणजे काय आहे आंशिक समतोल? आंशिक त्याच्या नावावरूनच बघा, मराठी नावामध्येच लक्षात येतं की आंशिक म्हणजे थोडासा चेंज किंवा थोडासा समतोल आणण्यासाठी जो चेंज होतो, शिफ्ट होतो डिमांड मध्ये किंवा त्याच्या ऑर्डर मध्ये, तो आपल्याला याच्यामध्ये दिसून येतो. ठीक आहे. पेरो साफ्रा हे एक इकॉनॉमिस्ट होते आणि त्यांचं या इक्विलिब्रियम बद्दल काय म्हणणं होतं त्यांनी त्यांच्या एका बुक मध्ये मांडलं होतं. इकॉनॉमिक जर्नल मध्ये मांडलं होतं 1930 मध्ये, मार्च. आता हे काय म्हणतात हे आपण जसंच्या तसं वाचूया, रीड करूया आणि मग समजून घेऊया.
I'm trying to find what are the assumptions implicit in Marshall theory. If Mr. Robertson regards them as extremely unreal, I sympathize with him. We seem to be agreed that the theory cannot be interpreted in a way which make it logically self-consistent and the same time reconcile it with the fact it sets out the explain. Mr. Robertson's remedy is to discard mathematics, and he suggests that my method is to discard the facts. Perhaps I ought to have explained that in the circumstance. I think it is Marshall's theory that should be discarded. आता यांच्या म्हणण्यानुसार मार्शलची थेअरी जी आहे ती डिस्कार्ड केली पाहिजे. जे मार्शलने आपल्याला जो पार्शियल इक्विलिब्रियम सांगितली ती थेअरी इथे डिस्कार्ड केली पाहिजे असं पेरो साफ्रा यांचं म्हणणं आहे. पेरो साफ्रा हे एक इकॉनॉमिस्ट होते आणि त्यांचं या इक्विलिब्रियम बद्दल काय म्हणणं होतं त्यांनी त्यांच्या एका बुक मध्ये मांडलं होतं. इकॉनॉमिक जर्नल मध्ये मांडलं होतं 1930 मध्ये मार्च. आता हे काय म्हणतात हे आपण जसंच्या तसं वाचूया, रीड करूया आणि मग समजून घेऊया. आय एम ट्राइंग टू फाइंड व्हॉट आर द अजम्पशन्स implicit in Marshall theory. If Mr. Robertson regards them as extremely unreal, I sympathize with him. We seem to be agreed that the theory cannot be interpreted in a way which make it logically self-consistent and the same time reconcile it with the fact it sets out the explain. Mr. Robertson's remedy is to discard mathematics, and he suggests that my method is to discard the facts. Perhaps I ought to have explained that in the circumstance. I think it is Marshall's theory that should be discarded. आता यांच्या म्हणण्यानुसार मार्शलची थेअरी जी आहे ती डिस्कार्ड केली पाहिजे. जे मार्शलने आपल्याला जो पार्शियल इक्विलिब्रियम सांगितली ती थेअरी इथे डिस्कार्ड केली पाहिजे असं पेरो साफ्रा यांचं म्हणणं आहे. जनरल इक्विलिब्रियम अनालिसिस. आता आपण बघितलं की पार्शियल इक्विलिब्रियम काय होतं ते एकाच इंडस्ट्रीशी रिलेटेड होतं. आता जनरल इक्विलिब्रियम अनालिसिस. Economics become more interested in general equilibrium analysis in the late 1920s, 1930s after Pero Safra's demonstration that Marshallian economics cannot account for the force behind the upward sloping supply curve. But isn't that based on diminishing return or increasing cost? हे याच्यावरती नाहीये का असं त्यांचं म्हणणं आहे. तर जनरल इक्विलिब्रियम आपण बघितलं की कार सोबतच मेटल, त्याच्यानंतर पेट्रोल या गोष्टींशी पण निगडीत आहे किंवा या सगळ्यांचा एकत्रित अभ्यास करणं किंवा या सगळ्यांचा एकत्रित अनालिसिस करणं, या सगळ्यांचा रिझल्ट एकत्र येणं ह्याला जनरल इक्विलिब्रियम म्हणतात. आता कारचं आपण उदाहरण घेतलं डिमांड सप्लाय वरून असं म्हटलं, आणि जेव्हा कारची डिमांड जी आहे ती कमी झाली तर आपोआपच याचे काय कमी होईल, म्हणजे लागणारा खर्च जो आहे तो सुद्धा आणि प्राइस सुद्धा कमी होईल. बरोबर आहे. हे झालं कारचं. मग कार सोबतच मेटल जे कार मध्ये यूज होतं त्याच्याशी रिलेटेड काय अनालिसिस करता येईल डिमांड सप्लाय नुसार. तर त्यामध्ये सुद्धा जर डिमांड कमी झाली तर मेटलचा पण सप्लाय आणि प्राइस दोन्ही सुद्धा कमी होणार आहे. ओके. तसंच पेट्रोलच्या भावामध्ये पण काय होणार आहे, पेट्रोलमध्ये पण डिमांड कमी होईल आणि सप्लाय आणि डिमांड दोन्ही, मग प्राइस आणि डिमांड दोन्ही कमी, सप्लाय हे दोन्ही कमी होतील. असा जो इफेक्ट आपल्याला बघायला मिळतो तो जनरल इक्विलिब्रियम अनालिसिस केल्यानंतर बघायला मिळतो, किंवा यासाठी हे इकॉनॉमिक्स जे आहे ते जनरल इक्विलिब्रियम अनालिसिस ही कन्सेप्ट मांडतात. ओके. जनरल इक्विलिब्रियम अनालिसिस. आता आपण बघितलं की पार्शियल इक्विलिब्रियम काय होतं ते एकाच इंडस्ट्रीशी रिलेटेड होतं. आता जनरल इक्विलिब्रियम अनालिसिस. Economics become more interested in general equilibrium analysis in the late 1920s, 1930s after Pero Safra's demonstration that Marshallian economics cannot account for the force behind the upward sloping supply curve. But isn't that based on diminishing return or increasing cost? हे याच्यावरती नाहीये का असं त्यांचं म्हणणं आहे. तर जनरल इक्विलिब्रियम आपण बघितलं की कार सोबतच मेटल, त्याच्यानंतर पेट्रोल या गोष्टींशी पण निगडीत आहे किंवा या सगळ्यांचा एकत्रित अभ्यास करणं किंवा या सगळ्यांचा एकत्रित अनालिसिस करणं, या सगळ्यांचा रिझल्ट एकत्र येणं ह्याला जनरल इक्विलिब्रियम म्हणतात. आता कारचं आपण उदाहरण घेतलं डिमांड सप्लाय वरून असं म्हटलं, आणि जेव्हा कारची डिमांड जी आहे ती कमी झाली तर आपोआपच याचे काय कमी होईल,
म्हणजे लागणारा खर्च जो आहे तो सुद्धा आणि प्राइस सुद्धा कमी होईल. बरोबर आहे. हे झालं कारचं. मग कार सोबतच मेटल जे कार मध्ये यूज होतं त्याच्याशी रिलेटेड काय अनालिसिस करता येईल डिमांड सप्लाय नुसार. तर त्यामध्ये सुद्धा जर डिमांड कमी झाली तर मेटलचा पण सप्लाय आणि प्राइस दोन्ही सुद्धा कमी होणार आहे. ओके. तसंच पेट्रोलच्या भावामध्ये पण काय होणार आहे, पेट्रोलमध्ये पण डिमांड कमी होईल आणि सप्लाय आणि डिमांड दोन्ही मग प्राइस आणि डिमांड दोन्ही कमी, सप्लाय हे दोन्ही कमी होतील. असा जो इफेक्ट आपल्याला बघायला मिळतो तो जनरल इक्विलिब्रियम अनालिसिस केल्यानंतर बघायला मिळतो किंवा यासाठी हे इकॉनॉमिक्स जे आहे ते जनरल इक्विलिब्रियम अनालिसिस ही कन्सेप्ट मांडतात. ओके. सॅफ्रास क्रिटिसिझम. आता सॅफ्राचं क्रिटिसिझम काय सांगतं, इन अन इंडस्ट्री युजेस अ लिटल ऑफ फॅक्टर ऑफ प्रोडक्शन. आता एखादी इंडस्ट्री फॅक्टर ऑफ प्रोडक्शन यूज करत असेल, अ स्मॉल इन्क्रीज इन आउटपुट ऑफ दॅट इंडस्ट्री विल नॉट बीट द प्राइस ऑफ दॅट फॅक्टर. म्हणजे त्याचं जर आउटपुट वाढलं तर त्या इंडस्ट्रीमध्ये त्या फॅक्टरचं प्राइस वाढवणार नाहीत. ओके. एक इंडस्ट्री. To the first order approximation, firms in the industry will not experience increasing cost and the industry supply curve will not have an upward slope. आता जो सप्लाय कर्व आहे तो सुद्धा इथे अपवर्ड नसणार आहे. का तर त्याचा फॅक्टरचा प्राइस वाढवणार नाहीयेत, फक्त थोड्याशा आउटपुटच्या वाढण्यामुळे. हा क्रिटिसिझम कोणी केलेला आहे, सॅफ्राने केलेला आहे. ओके. सॅफ्रास क्रिटिसिझम. आता सॅफ्राचं क्रिटिसिझम काय सांगतं, इन अन इंडस्ट्री युजेस अ लिटल ऑफ फॅक्टर ऑफ प्रोडक्शन. आता एखादी इंडस्ट्री फॅक्टर ऑफ प्रोडक्शन यूज करत असेल, अ स्मॉल इन्क्रीज इन आउटपुट ऑफ दॅट इंडस्ट्री विल नॉट बीट द प्राइस ऑफ दॅट फॅक्टर. म्हणजे त्याचं जर आउटपुट वाढलं तर त्या इंडस्ट्रीमध्ये त्या फॅक्टरचं प्राइस वाढवणार नाहीत. ओके. एक इंडस्ट्री. To the first order approximation, firms in the industry will not experience increasing cost and the industry supply curve will not have an upward slope. आता जो सप्लाय कर्व आहे तो सुद्धा इथे अपवर्ड नसणार आहे. का तर त्याचा फॅक्टरचा प्राइस वाढवणार नाहीयेत, फक्त थोड्याशा आउटपुटच्या वाढण्यामुळे. हा क्रिटिसिझम कोणी केलेला आहे, सॅफ्राने केलेला आहे. ओके. सॅफ्रास क्रिटिसिझम कंटिन्यू. अजून काय काय क्रिटिसिझम्स त्यांनी केलेले. If an industry uses an appreciable amount of that factor of production, an increase in output of that industry will exhibit increasing cost. त्याच्यामध्ये जे फॅक्टर ऑफ प्रोडक्शन आहे, जे आपण अमाऊंट जर त्याची ॲप्रिशिएबल असेल तर त्याच्या कॉस्टमध्ये, इंडस्ट्रीच्या आउटपुटमध्ये सुद्धा आपल्याला वाढ बघायला मिळेल असं यांचं म्हणणं आहे. बट सच अ फॅक्टर इज लाईकली टू बी यूज इन सबस्टिट्यूट फॉर द इंडस्ट्रीज प्रोडक्ट. त्या इंडस्ट्रीच्या प्रोडक्टमध्ये हे सबस्टिट्यूट म्हणून काम करेल. Therefore, an increase in price of factor will have effect on supply of those substitute. तर त्या सप्लाय वरती त्या सबस्टिट्यूट वरती सप्लाय जो आहे तो इफेक्ट करणार आहे. या सगळ्या क्रियेमुळे किंवा या सगळ्या आपल्या ऍप्लिकेशनमुळे. Consequently, the first order effect of shift in supply curve of the original industry under these assumptions include a shift in original industry demand curve. तर सप्लाय मध्ये बदल झाल्यामुळे त्याच्या डिमांड कर्व मध्ये सुद्धा बदल होईल असं सॅफ्राच्या क्रिटिसिझम मध्ये सांगितलेलं आहे. सॅफ्रास क्रिटिसिझम कंटिन्यू. अजून काय काय क्रिटिसिझम्स त्यांनी केलेले. If an industry uses an appreciable amount of that factor of production, an increase in output of that industry will exhibit increasing cost. त्याच्यामध्ये जे फॅक्टर ऑफ प्रोडक्शन आहे, जे आपण अमाऊंट जर त्याची ॲप्रिशिएबल असेल तर त्याच्या कॉस्टमध्ये, इंडस्ट्रीच्या आउटपुटमध्ये सुद्धा आपल्याला वाढ बघायला मिळेल असं यांचं म्हणणं आहे. बट सच अ फॅक्टर इज लाईकली टू बी यूज इन सबस्टिट्यूट फॉर द इंडस्ट्रीज प्रोडक्ट. त्या इंडस्ट्रीच्या प्रोडक्टमध्ये हे सबस्टिट्यूट म्हणून काम करेल. Therefore, an increase in price of factor will have effect on supply of those substitute. तर त्या सप्लाय वरती त्या सबस्टिट्यूट वरती सप्लाय जो आहे तो इफेक्ट करणार आहे. या सगळ्या क्रियेमुळे किंवा या सगळ्या आपल्या ऍप्लिकेशनमुळे. Consequently, the first order effect of shift in supply curve of the original industry under these assumptions include a shift in original industry demand curve. तर सप्लाय मध्ये बदल झाल्यामुळे त्याच्या डिमांड कर्व मध्ये सुद्धा बदल होईल असं सॅफ्राच्या क्रिटिसिझम मध्ये सांगितलेलं आहे.
सो द इकॉनॉमिक्स मूव ऑन द जनरल इक्विलिब्रियम अनालिसिस. म्हणून इकॉनॉमिक्स काय करतात, जनरल इक्विलिब्रियम अनालिसिस वरती मूव करतात. द फर्स्ट जनरल इक्विलिब्रियम अनालिसिस वॉज डेव्हलप बाय वॉर्लन. वॉर्लन यांच्याकडून हा फर्स्ट जनरल इक्विलिब्रियम डेव्हलप झाला होता. देन रिफाईन्ड बाय ॲरो अँड देब्र्यू. ओके, नंतर ते ॲरो आणि देब्र्यू यांनी डेव्हलप केला. They proved that general equilibrium under market system exists are Pareto optimal. No one can be made better off without making someone else worse. म्हणजे दुसऱ्याला वाईट बनवण्याच्या पेक्षा स्वतः चांगलं होणं यापेक्षा चांगलं काही नाही, हे पॅरेटो ऑप्टिमल सांगते. आणि ते काय सांगतात, दे प्रूव्ह दॅट जनरल इक्विलिब्रियम इन द मार्केट सिस्टम एक्झिस्ट but certain conditions have to hold, including a perfect information, rationally and competitive market. This is the quite unrealistic. तर हे जे काही गोष्टी आहेत ते म्हणजे जी आपल्याला पॅरेटो ऑप्टिमलनी सांगितलेली कंडिशन जी आहे ती क्वाइट अनरिअलिस्टिक आहे असं सुद्धा सॅफ्रॅनचं क्रिटिसिझम सांगत आहे. ओके, सो द इकॉनॉमिक्स मूव ऑन द जनरल इक्विलिब्रियम अनालिसिस. म्हणून इकॉनॉमिक्स काय करतात, जनरल इक्विलिब्रियम अनालिसिस वरती मूव करतात. द फर्स्ट जनरल इक्विलिब्रियम अनालिसिस वॉज डेव्हलप बाय वॉर्लन. वॉर्लन यांच्याकडून हा फर्स्ट जनरल इक्विलिब्रियम डेव्हलप झाला होता. देन रिफाईन्ड बाय ॲरो अँड देब्र्यू. ओके, नंतर ते ॲरो आणि देब्र्यू यांनी डेव्हलप केला. They proved that general equilibrium under market system exists are Pareto optimal. No one can be made better off without making someone else worse. म्हणजे दुसऱ्याला वाईट बनवण्याच्या पेक्षा स्वतः चांगलं होणं यापेक्षा चांगलं काही नाही, हे पॅरेटो ऑप्टिमल सांगते. आणि ते काय सांगतात, दे प्रूव्ह दॅट जनरल इक्विलिब्रियम इन द मार्केट सिस्टम एक्झिस्ट but certain conditions have to hold, including a perfect information, rationally and competitive market. This is the quite unrealistic. तर हे जे काही गोष्टी आहेत ते म्हणजे जी आपल्याला पॅरेटो ऑप्टिमलनी सांगितलेली कंडिशन जी आहे ती क्वाइट अनरिअलिस्टिक आहे असं सुद्धा सॅफ्रॅनचं क्रिटिसिझम सांगत आहे. ओके, modern economic models have been developed that address the limitations of partial and general equilibrium model. The modern economic models जे आहेत मॉडर्न त्यांनी हे address limitations किंवा partial and general equilibrium models हे डेव्हलप केलेले आहेत. As an example, the concept of bounded rationality has been applied to economics. ह्याच्यातले काही कन्सेप्ट आहेत तेच इकॉनॉमिक्स मध्ये अप्लाइड केले जातात. दिस कन्सेप्ट वॉज डेव्हलप बाय अमेरिकन सायकोलॉजिस्ट हार्बर्ट सेमॉन. तर ही कन्सेप्ट कोणाकडून डेव्हलप झालेली आहे, अमेरिकन सायकोलॉजिस्ट हार्बर्ट सेमॉन. अँड ऍक्सेप्ट दॅट देअर आर कॉग्निटिव्ह लिमिट्स टू अन इंडिव्हिज्युअल्स नॉलेज अँड कॅपॅसिटी टू ऍक्ट रॅशनली. म्हणजे वेगवेगळं वागण्यासाठी किंवा बिहेवियरसाठी इंडिव्हिज्युअल्सचं नॉलेज तिथं काम येतं असं यांनी मांडलेलं आहे. फॉर एक्झाम्पल, देअर आर कॉस्ट टू गॅदरिंग अँड प्रोसेसिंग इन्फॉर्मेशन. म्हणजे तिथे कॉस्ट लागणार आहे कशासाठी, तर इन्फॉर्मेशन गोळा करण्यासाठी. द कन्सेप्ट ऑफ बाउंडेड रॅशनॅलिटी बॅगेट द नोशन of satisfaction, which means obtaining an outcome that is good enough, not necessarily utility maximization. त्याच्यामध्ये युटिलिटी मॅक्झिमायझेशन साठी नॉलेज असणं गरजेचं आहे असं देखील सांगितलेलं आहे. तर याच्यामध्ये आपल्याला समजलं जनरल इक्विलिब्रियम म्हणजे काय, पार्शियल जनरल इक्विलिब्रियम म्हणजे काय, हे दोन्हीचा अनालिसिस करणं कुठल्याही इकॉनॉमीसाठी किती महत्त्वाचं आहे हे आपल्याला समजलेलं आहे. Modern economic models have been developed that address the limitations of partial and general equilibrium model. The modern economic models जे आहेत मॉडर्न त्यांनी हे address limitations किंवा partial and general equilibrium models हे डेव्हलप केलेले आहेत. As an example, the concept of bounded rationality has been applied to economics. तर ह्याच्यातले काही कन्सेप्ट आहेत तेच इकॉनॉमिक्स मध्ये अप्लाइड केले जातात. दिस कन्सेप्ट वॉज डेव्हलप बाय अमेरिकन सायकोलॉजिस्ट हार्बर्ट सेमॉन. तर ही कन्सेप्ट कोणाकडून डेव्हलप झालेली आहे, अमेरिकन सायकोलॉजिस्ट हार्बर्ट सेमॉन. अँड ऍक्सेप्ट दॅट देअर आर कॉग्निटिव्ह लिमिट्स टू अन इंडिव्हिज्युअल्स नॉलेज अँड कॅपॅसिटी टू ऍक्ट रॅशनली. म्हणजे
वेगवेगळं वागण्यासाठी किंवा बिहेवियरसाठी इंडिव्हिज्युअल्सचं नॉलेज तिथं काम येतं असं यांनी मांडलेलं आहे. फॉर एक्झाम्पल देअर आर कॉस्ट टू गॅदरिंग अँड प्रोसेसिंग इन्फॉर्मेशन, म्हणजे तिथे कॉस्ट लागणार आहे कशासाठी, तर इन्फॉर्मेशन गोळा करण्यासाठी. द कन्सेप्ट ऑफ बाउंडेड रॅशनॅलिटी बॅगेट द नोशन of satisfaction, which means obtaining an outcome that is good enough, not necessarily utility maximization. त्याच्यामध्ये युटिलिटी मॅक्झिमायझेशन साठी नॉलेज असणं गरजेचं आहे असं देखील सांगितलेलं आहे. तर याच्यामध्ये आपल्याला समजलं जनरल इक्विलिब्रियम म्हणजे काय, पार्शियल जनरल इक्विलिब्रियम म्हणजे काय, हे दोन्हीचा अनालिसिस करणं कुठल्याही इकॉनॉमीसाठी किती महत्त्वाचं आहे हे आपल्याला समजलेलं आहे. तर हा एक छोटासा कन्सेप्ट होता आपल्या जो आजच्या सेशन मध्ये, आजच्या युनिट मध्ये आपल्याला महत्त्वाचा होता, जो होता पार्शियल इक्विलिब्रियम एनालिसिस. दुसरा होता जनरल इक्विलिब्रियम एनालिसिस. त्याच्यानंतर सॅफ्रा यांचे क्रिटिसिझम्स काय होते ते बघितले आपण आजच्या सेशन मध्ये. आपण एवढं इनफ बघितलेलं आहे. हे दोन कन्सेप्ट जे आहेत, पार्शियल इक्विलिब्रियम म्हणजे काय, जनरल इक्विलिब्रियम काय, हे आपल्याला समजलं तर याचं सेशन आपलं इथे व्यवस्थित पार पडलं असं आपण म्हणू शकतो. सॅफ्रा क्रिटिसिझम बद्दल जास्ती क्वेश्चन्स आलेले नाहीयेत, पण तरी पण आपण ते समजून घेतलेलं आहे, काय आहे हे क्रिटिसिझम किंवा सॅफ्रा यांचं म्हणणं काय आहे ते देखील आपण आजच्या सेशन मध्ये बघितलेलं आहे. नेक्स्ट सेशन मध्ये आपल्याला नेक्स्ट युनिट वरच्या नेक्स्ट टॉपिकला स्टार्ट करायचं आहे आजच्या सेशन साठी. धन्यवाद.